जय शिवराय मित्रांनो. तर वाटलं नव्हतं आपला पुढचा व्लॉग एवढ्या एक्साइटिंग वे येईल आणि अनएक्सपेक्टेड होता. कारण की आपला प्लॅन होता की नेक्स्ट मंथ मध्ये आपल्याला शिवरात्रीला हरिश्चंद्रगडचा प्लॅन होता. तर तिकडे जाण्याचा प्लॅन होता, पण आपला अचानक रात्री ठरलं की सिंहगडला जायचंय. तर काय रात्री ठरलं, आपण सकाळी निघालो, काही विषय नाही. आपल्यासोबत आपले रूममेट पण आहे. तर लवकरच आता निघालोच आपण. तर चलो. हा अजून एक, हा आपला आयफोननी पहिला व्लॉग आहे, तर नक्की चेक करा. आता आपण निघालोय. आपले 2 रूममेट आहे, वेद आणि प्रतीक. तर आणि अजून या रूममेटचा मित्र येतोय भार्गव म्हणून, तर तशीच आपण वाट पाहतो येण्याची. तर चलो, तो आला का आपण एक बाई. तर आपण निघालोय. चलो आता डायरेक्ट भेटू थेट सिंहगडच्या पायथ्याला. चलो बाय. आपण आता जिथून ट्रेकिंग सुरू करायची तिथपर्यंत आलोय. चांगली जबरदस्त स्ट्रॉंग कॉफी भेटली. पोहे पण सांगितले, पोहे पण येतात ते. आणि आपले हे तर आता सुरू झालाय. आणि हा भार्गव, जे मगाशी बोललो तो. चलो आता डायरेक्ट भेटू गडावर. बाय आपण ट्रेकला सुरुवात करतोय आता. त्याच दिशेने चाललोय आणि फुल जाम गर्दी आहे वरती गडावर. ही पार्किंग बघून तुम्हाला अंदाज लागतच असेल. ट्रेकला सुरुवात केली आहे, बाकी पुढे चालले ते. आणि तुम्ही रोड बघा, आतापर्यंत तरी चांगला सुरू आहे. नंतर फर्स्ट टाइम या रोडने चाललोय. अर्ध्याला पण कमी ट्रेक आपला झालाय. हा व्ह्यू बघा तुम्ही. आणि आपल्याला अजून इकडून वरती जायचंय. चलो. कमलो नाही तसं, पण सर्दीमुळे थोडासा दम लागतोय. ट्रेक काय एवढा अवघड नाही, पण जी गाडीवर येताना थंडी लागली ना, नाक कंटिन्यू चालू आहे, त्यामुळे दम लागतोय. आणि त्यामध्ये असं शूट करता करता मध्ये मध्ये बोललं त्याने अजून दम लागतोय. तर आपण जवळजवळ अर्ध्यापर्यंत आलोय आता, तिकडून आलोय. आणि भाई आपला मेन ट्रूप लीडर आई शेवटी पहिला स्टॉप घेतलाय आपण. आता इथून डायरेक्ट वरती जाऊन थांबायचंय. जसं जसं पुढे चाललोय ना, अजून ओढ लागत चालली आहे सनराईज पाहण्यासाठी. आणि यार हे समोर आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा काय जबरदस्त दिसत आहेत, बघा तुम्हीच. एक नंबर एक नंबर. चला जास्त वेळ नको थांबायला. हा म्हणा नाही म्हणा, पण गर्दीत आहे. मागे बघ. हे थोडंसंच बाकी आहे आता, 90% झाले जवळजवळ. आणि सूर्य उगवण्याची एक्साइटमेंट अजूनच वाढत चालले. आणि जसं जसं वर चाललं तसं जोश अजून वाढत चाललाय. चलो जय शिवराय. सनराईजला सुरुवात झाली. हा सीन बघा. तुम्ही माणसांना ट्रेक करताना पाहिले, पण हे बघा. भाई जबरदस्त ट्रेकिंग झाली, नॉन स्टॉप चालले. चलो
काय आपल्याला सोप्यात जमत नाही. आपण परत थोडंसं खाली येतोय कारण अवघड रस्त्याने जायचं आहे. सह्याद्रीत आलोय आणि अवघड रस्त्याने नाही गेलो तर मजा काय. हे बघा इथून सरळ वाटे आणि आपल्याला इथूनच वरती जायचं आहे. बाई अवघड रस्त्यांशिवाय सह्याद्रीतली मजा अर्धवटच राहते. बाई खूप जण बोलले सरकतंय असं आहे तसं आहे, पण आम्ही 1-2 जणांनी हाताने पाहिलं आणि आपला रस्ता थोडंसं पुढं जाऊन परत एकदा थोडंसं मागं आलं का तरी आपल्याला अवघड रस्ताच पाहिजे. बाई दम तर लागलाय पण आहे ना त्या दमापेक्षा जास्त एनर्जी. भाई पोचलो. घ्या काय बोललो तू, अवघड रस्ताच पाहिजे आणि अवघड रस्त्याने याचा फायदा झाला. बाकी सगळे जे त्या साईडने फिरून येतं ते आपण इथून बाई डायरेक्ट आलो आणि भिंत लागली आणि बाकीचे तिथून सुरुवात करतात आणि तिकडून फिरून जातात ते. चाल फायनली भिंत क्रॉस केली का आपण पोचलो ते. पण आहे ना एक गोष्ट खटकली यार. हे काय जागी प्लॅस्टिकच्या बिस्लरच्या बॉटल पडलेल्या आहे. तुम्हाला ते बॉटल रिटर्न देण्यासाठी काही त्रास आहे का? जसं बॅगमध्ये भरलेली घेऊन येता हे रिकामी रिटर्न द्या ना, का जड होणार आहे ती. असं नका करत जा. बघा इथं पण बाई आपल्याला आवाज येतोय सनराईज पाहण्यासाठी. चला दर यस थोडस यस पोचलो आपण. जबरदस्त सनराईज तो दिसतोय ना. 1, 2, 3. यार आणि वरती गर्दी पण यार. आपण चौक पण फॅक्टरीवरती आलेली आणि हे बघा यार काय जबरदस्त भाई. आणि हा आपला आयफोनचा पहिला ब्लॉग आहे आणि परवा एक माणूस होता माहिती आमच्या आयफोनचा पहिला ब्लॉग आहे आणि अजून एक परवा आलो होतो एक माणूस होता की आपला 2026चा पहिला ट्रेक आहे, हवाला होता. पहिला ब्लॉग आहे. चला आपल्याला अजून थोडंसं पुढे जायचंय. चल निघूया. आणि आपल्याला ट्रेक कम्प्लीट झाली. आपण तिथून सुरुवात केली होती आता पूर्णपणे वरती आलो आहे. फक्त इथून पूर्ण पायऱ्याची इथून पुढे ट्रेक नाहीची ट्रेक होता आपल्या इथपर्यंत. आणि तिथं आल्यावर आहे ना तो सीन आठवला लास्ट मला वाटतं हा लास्ट इयरला चालू होतो. तर आदित्य लेंडे जर ब्लॉग बघत असून त्याला आठवण. आणि यार सुरव जसं जसं वर येतं ना जबरदस्त यार. आणि खाली दुःख बघा भाई ट्रेकिंग संपली. आता फोटो वगैरे काढून चालायला सुरुवात केली. बाई हे सगळं काय बघून ना आदित्य लेंडे जर ब्लॉग बघत असेल तर त्याला मागच्या वर्षी सीन आठवणार आहे. हे बघा त्यांचा कॉलर बाई आपण आपल्याला विचारलं तर आजच आपल्या गोष्टी होणार आहे. आणि आतमध्ये पण आहे काही सगळे तिथून वाचतं ते घोड्यांची पागा. सगळ्यांनी लास्टची लाईन वाचावी. ही घोड्यांची पागा नाही. समजलं का? वेद इथे वेदला बांधून रशी आणली का?
आता एक माणूस घेऊन गेला होता ना. भाई यार तिरंगा कसं दिसतोय बघा, जबरदस्त यार. यस ब्रो, हे बघा यार जबरदस्त. सध्या आपण इकडे आलोय तोफाच्या शोधमध्ये. हेच तोफ पाहण्यासाठी आपण आलोय. फोटोशूट वगैरे चालू आहे. चला का आपण जाऊ. युट्यूब चॅनल तुझा काय नाव काय? भार्गव देशपांडे ऑफिशियल. ओके, बाईला फॉलो करा, सॉरी सबस्क्राईब करा. बाई तर भार्गव गाणं गातोय. मग शिवरायांचंच गीत आहे. छान आहे गाणं. अजिंक्य आहे नरसिंहाचा देश. देशभक्तीपर गीत. ओके. वेट 1 2 3 स्टार्ट. हा अजिंक्य आहे नरसिंहाचा देश. हा अजिंक्य आहे नरसिंहाचा देश. उसळले रक्त हे पुन्हा अगस्ती ऋषींचे. सळसळले उज्ज्वल शौर्य भीष्म भीमाचे. रसरसले तेजहि प्रकाश गोविंदाचे. श्री शिवरायाचा दुमदुमला आवेश. हा अजिंक्य आहे नरसिंहाचा देश. हा अजिंक्य आहे नरसिंहाचा देश. हा अजिंक्य आहे नरसिंहाचा देश. छत्रपती शिवाजी महाराज के जय जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. बाई भार्गव गायन वगैरे करतो आपल्याला काय माहित नव्हतं, पण हे जबरदस्त बाई. धन्यवाद. अंगावर काटाच आला. तर चला आपल्याला पुढं पण जायचंय अजून. लिहिलं सगळं. बाई रुक्माने टिळकांचं घर आहे. बाई तोफ बघ कशी लावले दोन्हीकडून. एक इथं एक इथं. आपण लास्ट टाइम आलो होतो ना, तेव्हा राजाराम महाराजांच्या स्मारकाचं काम चालू होतं. आणि आता जवळजवळ कम्प्लीट झालं ते, म्हणजे जेव्हा जवळजवळ कम्प्लीट झालं तर झालं तर जमाय. भाई बघा भाई, नुसता फ्रेम सापडतोय. यार जी काय धुक्याची चादर पसरली ना. एक मिनिट, मी नाही तुम्हीच बघा. काहीतरी गेलं आता इथून. नाही, आता फेकलं त्यांनी. सटा बिटा असं. काहीतरी गेलं आता इथून सरपटत. परत जाऊ द्या. हे बघा तुम्ही यार, अजून सुद्धा धुक्याची चादर बघा यार, काय जबरदस्त पसरली. यार जबरदस्त. असं वाटतं तासन तास बसून बघतच राहावा, असा आपला सह्याद्री. भार्गव. यार आता आपल्याला यार तुम्ही स्पॉट बघा ना यार, काय म्हणजे शब्दच नाही माझ्या का बोलायला. हे बघा यार, एक नंबर. ट्रिक सक्सेसफुल आहे आजचा आपला दिवस बनलाय. बरे आपल्याला रिटर्न जाऊन कंपनीमध्ये जायचं आहे दुपारी.
तरी आजचा दिवस बनलाय. बसलोय ना तसं बघा बसावा आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा बघत राहावा. बाज आहे, अजून काय पाहिजे. सगळं फिरून आपण गडाचा मेन पॉईंट म्हणलं तर चांगलं होईल. स्मारकापाशी आलो आपण. इकडे स्मारक आहे. लास्ट टाइम पण आम्ही दाखवलं होतं. यावेळेस ऐकून बघा. आता आपण स्मारककडे जाऊन आलोय. आता अमृतेश्वर मंदिरामध्ये आलोय दर्शन घेण्यासाठी. आपल्याला लवकर पण पोचायचं आहे खाली आणि इथून निघावं पण वाटत नाही. वेद कुठे तो काय नाही आला. बाई फोटो बघा काय काढतोय. काही थांबायचं नाव घेत नाही. मी काय म्हणतोस. सगळं काय झालंय. आता आपला परतीचा प्रवास सुरू होतोय. पायी निघत नाही काय निघावं तर लागेलच. चला बॅलन्स काय करतोय बघ ना. बघ अजून सुद्धा हळूहळू खाली खाली मारला सूर. आपण आलो होतो ना त्यावेळेस पार्किंग एरिया दिसतोय. तिथून मी इथून ब्लॉग शूट केला होता. तिथून सुरू म्हणजे सुरुवात पण तिथून होती आणि एंडिंग पण तिथून होती. तुम्ही ते बघू शकता. त्या ब्लॉगमध्ये ना हे पर्वतरांगा जे आहे समोरच्या क्लिअर दिसत होत्या. आज डोक्यामुळे दिसत नाही. ते बघा ब्लॉग पण चेक करू शकता. बघा तिथं पार्किंग आहे आणि या ठिकाणी उभं राहून आपण शूट केला होता. चला आता जेवण वगैरे करून घेऊ आणि लवकरात लवकर निघायला पाहिजे. बरं पोचायचं का नाही. काही चटईवर बसून जेवण लास्ट टाइम कधी केलं ते पण आठवत नाही. लास्ट टाइम मला वाटते 3-4 ते 5 वर्ष झाले असेल. तेव्हा चटईवर बसून असं रानामध्ये जेवण केलं होतं. त्याच्यानंतर तर मला तर काही आठवत नाही की असं बसून कधी जेवण केलं. ते पण पिठलं भाकरी सांगितली. चलो ही फेवरेट आहे आपली पिठलं भाकरी. आपल्याकडे लई प्रकारचे भजी आले. ते भजी खायचं काम चालू आहे. बाई फरसाणच आणतोय त्याला भजी पचती नाही. आणि आता पिठलं भाकऱ्याची वाट पाहतोय. असं वाटलं होतं दोन्ही एक साथ खाऊ पण काय नियोजन सगळं उलट पालट झालं. पिठलं भाकर खायचं आणि पटकन आपलं खाली निघायचं. पिठलं भाकर आली. शेतातला आहे तो. पाहिला पिठलं भाकर पण चालत नाही. म्हणजे आता त्याला त्याला काय बोलायला जाऊ दे. क्या है फैमिली देखती है कुछ बोल नहीं सकते. चला पिठलं भाकर ताव मारू आणि निघू. तर जेवण वगैरे सगळं काही झाले. आता आपली सॉरी निघाली पुण्याच्या दारी. चलो पुणे दरवाजाने खाली उतरायचंय. काय झालं पुढे आता खाली जायचंय. बाकी काय नाही. आपण अजून वेळ थांबलो असतो पण विषय काय 2:30 वाजता कंपनीमध्ये जायचंय. बरोबर. काय तर मग टाईमच टाईम होता. जर उद्या आलो असतो ना. उद्या रविवार होता. उद्या गर्दी पण अजून जास्त असते. पण काही नसता ना. नाही पण आणि मला गावाला पण जायचंय. आई आणि इथे द्या तुम्ही वरून खालून चढायला सुरुवात केली का इथून तिथून सगळीकडे पिठलं भाकरी. जे रस्त्याला म्हणजे तुम्ही चालता पण कोणी येतं विचारतं जेवण करायचं का पिठलं भाकरी.
जेवण करायचं का पिठलं भाकरी म्हणजे का इथं पण का कांदा पोहे. आपण इथं दुसरा स्टॉल चालू करूया काहीतरी व्हरायटी. सगळे सेमच आठवण दिले. बाई सगळेच पिठलं भाकरी करते. चार्जेस असतील का रे काहीतरी पे करत असतील का कोणाला हे लोक? हा बाई पेरू कसं दिला? काय पेरू कसं मस्त दिला? आहे, सुंदर आहे. कसं दिला? हाताने दिला. तेच ऐकायचं होतं. पेरू खात खात चाललंय आणि प्रत्येकाने काय धरलं मी काय घेतलंय म्हणला? तुती काय तुतीची फळं म्हणतात. तुतीची फळं. रासबेरी काहीतरी बेरीज आहेत कोणत्या तरी. बघू आता टेस्ट करून कसं काय. रसबेरी केली चांगली चांगली लागते. फर्स्ट टाइम खाल्ली. तोंड लाल होतो नाही आता उतरताना ट्रेक सुरू होतोय. आपल्याला तसं आता ब्लॉगचं एंड करायचं आहे. तर आपण ज्या मार्गाने आलो होतो ट्रेकिंग करत त्याच मार्गाने आपण खाली चाललो आहे आणि गाडी पार्क केलेली आहे. तिथून आपण पुढे जाऊ आणि आपल्याला आता ब्लॉगचा एंड करायचं. पण ब्लॉगचा एंड करायच्या आधी एक सांगायचं आहे. आता मी जे बोलणार आहे ना तर सगळी मुलं रिलेट करतील की बघा जेव्हा असे खूप काही ठरवून 2-2, 3-3, 4-4 महिन्याचे प्लॅन केले ते मुलांनी. इकडे जाऊ तिकडे जाऊ हे करू ते करू. मोजके प्लॅन सक्सेसफुल झाले त्याच्यातले मोजके. जे असे प्लॅन ठरलेत ना रात्री ठरलं सकाळी निघालो. आता हा प्लॅन आहे का रात्री 12 वाजता झाला आहे आणि सकाळी 4ला 4:30-5ला उठून आपण निघालो आहे. तर असंच होतं काय आत्तापर्यंत सुद्धा जेवढे काही प्लॅन केलेत ना महिनाभर आधी प्लॅन केलेले सगळे कॅन्सल झाले. पण हे जे प्लॅन आहे ना की प्लॅन केलं लगेच निघालं हेच प्लॅन खरे सक्सेसफुल होतात. चला बाकी काय एवढंच बोलायचं होतं. तर आपल्या ब्लॉगचा इथंच एंड करतोय आणि असे ब्लॉग येत राहतील. आता आपल्याला नेक्स्ट मंथचा पण आपला प्लॅन आहे. हा यूट्यूब चॅनलवर एवढं ब्लॉग टाकत नाही कारण की जास्तीत जास्त फोकस इंस्टावर करतोय आणि शॉर्ट्स पण कमी टाकतो यूट्यूबवर. कारण काही इश्यूज वगैरे येतात, कॉपीराईटचे वगैरे इश्यू पडतात. त्यामुळे यूट्यूबवर कमीच कंटेंट बनवत असतो. बनवलं का डायरेक्ट फुल व्हिडिओ येते. चला ब्लॉग तिथं सेंड करूया. भेटूया लवकर. जय शिवराय.